नीट पेपर लीक प्रकरण, विद्यार्थी आंदोलन तसेच काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यासोबत झालेल्या कथित गैरवर्तनाच्या निषेधार्थ मारेगाव तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने शहर अध्यक्ष समीर सय्यद यांच्या नेतृत्वात एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले। यावेळी काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि विविध महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी केंद्र सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करत केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी केली। आंदोलनकर्त्यांनी आरोप केला की नीट पेपर लीक प्रकरणाच्या निषेधार्थ सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी दिल्लीतील जंतर मंतर येथे आंदोलन केल्यानंतर संसदेकडे कूच करणाऱ्या विद्यार्थ्यांवर दिल्ली पोलिसांनी लाठीमार केला। या कारवाईत अनेक विद्यार्थी जखमी झाल्याचा आरोप करण्यात आला। तसेच राहुल गांधी आणि काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांसोबत कथित गैरवर्तन झाल्याच्या निषेधार्थ देशभरात काँग्रेसतर्फे आंदोलन करण्यात येत असल्याचे यावेळी सांगण्यात आले। मारेगाव येथे झालेल्या धरणे आंदोलनादरम्यान वक्त्यांनी शिक्षण व्यवस्थेत पारदर्शकता राखणे, विद्यार्थ्यांच्या भविष्याशी संबंधित प्रश्नावर सरकारने उत्तरदायित्व स्वीकारणे आणि नीट पेपर लीक प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करावी अशी मागणी केली। तसेच केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा अशीही मागणी यावेळी करण्यात आली। या आंदोलनात तालुका काँग्रेस अध्यक्ष वसंतराव आसुटकर, नरेंद्र पाटील ठाकरे, गौरीशंकर खुराना, शकील अहमद, नगरसेवक आकाश बत्की, अंकुश मापूर, रवी धानोरकर, अरुणाताई खंडाळकर, मायाताई गाडगे, अर्शद सय्यद, संजय खाडे यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते व मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते। त्यामुळे खूप विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली। त्यांच्यासाठी आपण इथे जमलेलो आहोत, कारण की विद्यार्थी पुढचं भविष्य आहे। अगर असेच पेपर फुटत राहणार तर आपण समोर काय करणार? आणि आज एका पेपराचं चलन 1000 रुपये ते 900 रुपये राहते। कोणते पण पेपर आपण भरायला गेलो, जसे की रेल्वेचे पेपर आहे, त्याचं पण चलन 1000 रुपये समजलं पाहिजे। त्यांनी त्यांच्या भविष्यासाठी काही ना काहीतरी समोरचे दृष्टिकोन त्यांना न्याय मिळालाच पाहिजे, यासाठी आपण इथे जमलेलो आहोत। गांधी यांनी पंतप्रधानांच्या घरासमोर जे आंदोलन केलं, त्या आंदोलनातून राहुल गांधींना कशा प्रकारे पडत नेलं हे आपण सगळ्यांनी उघड्या डोळ्यांनी पाहिलं आहे। तेव्हा या बीजेपी सरकारचा मी मारेगाव तालुका काँग्रेसतर्फे निषेध करतो आणि माझे 2 शब्द सांगतो। माननीय धर्मेंद्र प्रधान शिक्षण मंत्री यांचा राजीनामा मागण्यासाठी ज्या पद्धतीनं हे आंदोलन फिरवलं जात आहे, जंतर मंतरवर मोठ्या प्रमाणात विद्यार्थी पूर्ण भारतातून येऊन कमीत कमी 1 महिन्यापासून कंटिन्यू प्रोटेस्ट करत आहे, परंतु निर्दयी सरकार यांचं न ऐकता त्यांना त्याच्यावर लाठी हल्ला केला। अनेक ठिकाणी त्यांनी लाठी हल्ले करून त्याच्यावर अन्याय केला। त्याच्या विरोधात आमचे नेते राहुलजी गांधी यांची माननीय पंतप्रधान मोदी साहेब यांच्या घरासमोर निदर्शन केल्यानंतर त्यांना ज्या पद्धतीने उचललं, ज्या पद्धतीने दडपशाहीच्या पद्धतीने उचललं, ज्या पद्धतीने त्यांना हे केलं, त्याबद्दल हा आम्ही काँग्रेस पार्टीतर्फे निषेध करतो। जे दिल्लीला जंतर मंतरवर जे निदर्शन चालू आहे, मागण्या काही खूप मोठ्या नाही आहे। जे देशाचे शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे। यासाठी काँग्रेस पार्टीचे अभिजितजी दिपके यांनी जे ठिय्या आंदोलन तिथं सुरू केलं, एक सायंटिस्ट सोनम वांगचुक हे तिथे उपोषणाला बसले आणि या निर्दयी सरकारला तरीही घाम फुटत नाही। आणि उलट हे विद्यार्थी आतंकवादी आहे, हे विद्यार्थी पाकिस्तानी आहे किंवा काहीतरी, म्हणजे या सरकारला फक्त हिंदू मुस्लिम, भारत पाकिस्तान याशिवाय दुसरं काही दिसत नाही। आज इथे विद्यार्थ्यांसाठी, सर्वांसाठी, सगळ्या जनतेसाठी जे जंतर मंतरवर जे चालू आहे, त्या जंतर मंतरवर आज 20 दिवस झाले। आज आमच्या विद्यार्थ्यांची, आमच्या लेकरांची आम्ही दैनावस्था पाहत आहे आणि याला सर्व जबाबदारी बीजेपी सरकार आहे। आज नीटचे पेपर फुटले, परीक्षा रद्द करतात, प्रत्येक गोष्टीला त्यांना वेठीस धरतात, त्यांचा जीव जाणारा सर्व जीवन जाण्या नाही करत आहे, त्यांच्यावर लाठीचार्ज करत आहे, रक्तबंबाळ करत आहे। एवढंच नाही तर आमच्या भगिनीला अंगावर बसून मारून त्याचे फाडफूड केले, त्यानंतर ते मरणाच्या दरात उभी आहे आजही, परंतु या सरकारला जाग येत नाही आहे।